नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। मी तुम्हाला 4 ते 5 स्टेप स्ट्रॅटेजी सांगणार आहे, ज्याच्यातून तुम्ही 90 ते 95% एचएससी बोर्ड 2026 मध्ये डेफिनेटली काढू शकता। ठीक आहे, पण त्याआधी मला तुमचं कमिटमेंट हवंय बाळांनो। तुम्ही माझ्या नजरेत नजर टाकून मला कमिटमेंट द्या कमेंट सेक्शन मध्ये की तुम्ही 90% काढणार आहेत, 95% काढणार आहेत। जे पण तुमचं टार्गेट असेल प्रत्येक विद्यार्थी कमेंट करेल। मला 100 विद्यार्थी ऍटलीस्ट पाहिजेत, ज्यांना मी आतापासून तर 95% पर्यंत पोहोचवेल एचएससी बोर्ड 2026 मध्ये। ठीक आहे, मला 100 टॉप कमेंट्स पाहिजेत बाळांनो। ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी कमेंट करेल आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो। लास्ट व्हिडिओचा विनर ऋतुराज पाटील होतो, ज्याला 1500 रुपीजचं अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात। प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकता। तुम्हाला पैसे नाही द्यायचे, फक्त सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील बाळांनो। ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। एचएससी बोर्ड 2026 चा सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे तुमच्यासाठी, लगेच जॉईन करा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। 90 ते 95% वारी काढण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या बाळांनो ते बघूया। पण त्याआधी अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, पहिली गोष्ट डोक्यातून ही गोष्ट काढा बाळांनो की तुम्हाला रेफरन्स बुक्स पाहिजेत। असं तुम्हाला टार्गेट पाहिजे किंवा नवनीत पाहिजे किंवा आर्यंत पाहिजे, ओसवाल पाहिजे, काही गरज नाही बाळांनो। तुमचं एचएससीचं बुक इनफ आहे तुम्हाला 90 ते 95% काढण्यासाठी। गोष्ट समजते? 90 ते 95% काढण्यासाठी तुम्हाला रेफरन्स बुकची गरज नाही। ठीक आहे, तर डोक्यातून ही गोष्ट काढून टाका की टार्गेट मधून प्रश्न येणार आहेत किंवा अपेक्षित मधून प्रश्न येतात, असं काही होत नाही। ठीक आहे, तुमचे प्रश्न एचएससी बोर्डाचेच असतात। ही गोष्ट समजली तुम्हाला। आता स्टेप 1 बघूया। स्टेप 1 म्हणजे बाळांनो तुम्हाला स्किप करायच्या आहेत गोष्टी। पहिली गोष्ट काय स्किप करायची तुम्हाला? स्टेप 1 लक्ष द्या, एमसीक्यू क्वेश्चन्स आणि व्हेरी शॉर्ट आन्सर यांना आता तुम्हाला प्रिपेअर नाही करायचं। पहिली गोष्ट, आत्ताच्या परिस्थितीत तुम्हाला एमसीक्यू प्रश्न जे असतात सेक्शन ए चे आणि सेक्शन ए चा जो व्हेरी शॉर्ट आन्सर असतो त्यांना प्रिपेअर नाही करायचं। का रे बाळांनो? ठीक आहे, हा व्हिडिओ व्हायरल झाला, बोर्डाकडे जरी पोहोचला तरी मला काही घेणं देणं नाही, तुमचा इथं फायदा झाला पाहिजे। पहिली गोष्ट, एमसीक्यू तुम्हाला इकडून तिकडून बोर्डाच्या सेंटरमध्ये समजून जातात। ठीक आहे, आता हे बोलणं माझं चुकीचं आहे, आय नो, पण ठीक आहे, काही गोष्टी गरजेच्या आहेत तुमच्यापर्यंत पोहोचणं। एमसीक्यू तुमचं होऊन जाईल। एमसीक्यू मध्ये टाइम वेस्ट नका करू। इन शॉर्ट माझं हे सांगणं आहे, सेम ॲज व्हेरी शॉर्ट आन्सर। व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये तुम्ही 1-2 वर्ड जरी लिहिले ना तरी तुमचं काम होऊन जातं। 1 मार्काचा प्रश्न असतो, फक्त अर्धा मार्क्स तर द्यावाच लागतो। ठीक आहे, म्हणून टॉप सेक्शन ए मध्ये एमसीक्यू आणि व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणजे सेक्शन ए तुम्हाला आता स्किप करायचं आहे। आत्तासाठी परीक्षेला अभ्यास नाही करायचा, आपण थोड्या दिवसानंतर त्याच्याविषयी बोलूया। आता स्टेप 2 काय? मेन तुमचा सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी। पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तुमचे एचएससी बोर्ड 2026 मध्ये तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो। मॅक्झिमम सिमिलर प्रश्न, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री का देऊ इच्छितो बाळांनो? कारण लास्ट 2 ते 3 वर्षाचं तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड चेक करू शकतात, मॅक्झिमम तुम्ही फीडबॅक चेक करू शकतात वेबसाईट वरती, मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतात। का रे बाळांनो? तिथून प्रश्न काय येतात? बोर्ड मला सांगून देतं का प्रश्न? बोर्डाचा मी काही लागतो का? नाही, प्रत्येक क्वेश्चनची अनालिसिस केलेली आहे। फॉर एक्झाम्पल, स्टेट एम्पियर सर्किट लॉ हा एक क्वेश्चन आहे। हा क्वेश्चन आता 8 वेळा विचारला गेलाय बोर्डात। ठीक आहे, तर 9व्या वेळा विचारला जाण्याची शक्यता किती आहे? सगळ्यात जास्त आहे। आणि अशाच पद्धतीची प्रत्येक क्वेश्चनची अनालिसिस केलेली आहे, म्हणून नक्कीच एनरोल करा, तुमचा खूप फायदा होईल, तुम्हाला एक जीवनदान साबित होईल बाळांनो। या गोष्टीची खात्री देऊ इच्छितो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। आता आपण फोकस करूया। काही डाऊट असेल तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवरती विचारू शकता। आता फोकस करूया सेक्शन बी सी डी वरती। आता एवढं तर समजलं की सेक्शन बी सी डी कडे लक्ष द्यायचं। आता सेक्शन डी मध्ये सुद्धा बाळांनो सगळ्यात जास्त प्रायोरिटी सेक्शन डी ला द्यायची। आता सेक्शन डी मध्ये एक कॉमन पॅटर्न ऑब्झर्व करा बाळांनो, रोटेशनवर। आता फॉर एक्झाम्पल फिजिक्स बद्दल बोलतोय मी, सगळ्या सब्जेक्टचा आता बोलू नाही शकत। फॉर एक्झाम्पल फिजिक्स बद्दल बोलतोय। फिजिक्स मध्ये रोटेशन, केटीजी, वेव्ह ऑप्टिक्स या 3 चॅप्टर वरती सेक्शन डी मध्ये प्रश्न हमखास असतो बाळांनो, हमखास असतो। तर या चॅप्टरचे जेवढे पण व्हेरी शॉर्ट आन्सर आहेत तुमच्या एक्सरसाइज मध्ये तेवढे व्यवस्थित प्रॅक्टिस करून ठेवा ना बाळांनो, तुमचे हमखास प्रश्न कुठेच गेले नाही। मग ही अंडरस्टँडिंग केव्हा बिल्ड होईल तुम्हाला? जर तुम्ही अभ्यास केला ना तेव्हा बिल्ड होईल बाळांनो, की सेक्शन डी मध्ये हेच प्रश्न येतात। गोष्ट समजते? चला, आता थर्ड स्टेप म्हणजे बाळांनो अनालिसिस। जर तुम्ही अनालिसिस व्यवस्थित केली ना बाळांनो, 90-95 तुमच्यासाठी काहीच नाही रे बाळांनो। फॉर एक्झाम्पल, जसं मी सांगितलं, स्टेट एम्पियर सर्किट लॉ हा प्रश्न 8 वेळा विचारलाय, 9व्या वेळा विचारला जाण्याची शक्यता किती आहे? सगळ्यात जास्त आहे। आता ही अनालिसिस तुम्हीही करू शकता। आता जे विद्यार्थी टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स नाही घेणार ते तुम्ही करा ना अनालिसिस। ऍटलीस्ट लास्ट 10 वर्षाचे पेपर उचला, प्रत्येक प्रश्न चेक करा किती वेळा आलेला आहे, सगळ्या गोष्टींची अंडरस्टँडिंग घ्या बाळांनो। ठीक आहे, ही अनालिसिस खूप कामात येणार आहे बाळांनो। जर तुम्हाला अनालिसिस मध्ये टाइम वेस्ट नसेल करायचा, तुम्ही टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स घ्या।
त्याच्यामधून सगळ्या गोष्टी करून घ्या. युट्यूबवरती 10 तास मॅरेथॉन बघण्यापेक्षा बाळांनो तिथून तुम्हाला रिझल्ट नाही येत. जर रिझल्ट आला असताना युट्यूबचे 10 तास मॅरेथॉन बघल्याने तर सगळ्या विद्यार्थ्यांनी मॅरेथॉन बघितले असते. दॅट इज नॉट पॉसिबल थिंग. ठीक आहे, तर अनालिसिस हा थर्ड स्टेप झाला. नेक्स्ट स्टेप आहे तुमची, तुम्हाला जागरूकता असली पाहिजे बाळांनो किती दिवस तुमच्यासाठी बाकी आहेत. आता मी मोठी जरी पकडलं तर 100 दिवस तुमच्यासाठी बाकीच आहेत बोर्डासाठी, बोर्डाच्या रिटर्न एक्झामसाठी. 100 दिवसामध्ये किती चॅप्टर करायचे तुम्हाला? जर तुमचं पीसीएम सब्जेक्ट आहेत तुमचे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ, 15 चॅप्टर करायचे. जर तुमचं बी पण आहे, बायोलॉजी पण आहे, तर 60 चॅप्टर करायचे. 100 दिवसात 60 चॅप्टर इम्पॉसिबल आहे का बाळांनो? खूप इझी आहे. दिवसाला एक चॅप्टर बाळांनो फक्त. आणि त्या एक चॅप्टरचं मी तुम्हाला असं नाही सांगते ना सगळ्या गोष्टी करा. मी काय सांगतोय, एक्सरसाइज क्वेश्चन करून घ्या त्या एक चॅप्टरचे, पीवायक्यू वरून बघून घ्या आणि टॉप 200 क्वेश्चनचे मधले जे पण क्वेश्चन असतील त्या चॅप्टरचे तेवढे करून घ्या. बस, अजून काहीच नाही करायला लावते मी तुम्हाला. ना टार्गेट मधून करा, ना नवनीत मधून करा, ना ओसवाल मधून करा, ना आर्यन मधून करा, कोणत्याच पब्लिकेशनचं बघू नका. ते 3 गोष्टी करा फक्त. तुमचं एक्सरसाइज, टॉप 200 क्वेश्चन, पीवायक्यूज वरून बघून घेतले. दॅट्स इट इनफ टू गेट 90 to 95% इन HSC बोर्ड 2026 एक्झाम. आता मी काय बोललो बाळांनो, तुम्हाला एक चॅप्टरला 1 दिवस द्यायचा आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी तुम्हाला सगळे चॅप्टर पण नाही करायला लावते बाळांनो. प्रत्येक विषयाचे 8 चॅप्टर खूप व्यवस्थित जर केले ना, सगळ्यात जास्त हाय वेटेज चॅप्टर मी लास्ट व्हिडिओमध्ये टाकले जे HSC बोर्डाने सांगितले. ठीक आहे, ते 8 चॅप्टर जरी केले ना बाळांनो, तरी तुमचे 90% कुठे गेले नाही बाळांनो. मी तुम्हाला सांगितलंय की 98 पैकी फिजिक्सचा पेपर तुम्हाला 98 मार्काचा येणार आहे. 98 पैकी तुम्हाला 70 मार्काचा सोडवायचा आहे. 98 पैकी जर कॅल्क्युलेट केलं 60 मार्क आणणं खूप इझी आहे बाळांनो. 98 पैकी 60 जर मार्क आले, 30 तुमचे इंटरनलचे भेटले, झाले ना तुमचे 90%. का घाबरताय तुम्ही? फक्त तुम्हाला ठेवायचे, पेपर समोर ठेवायचा आणि अनालिसिस करायचे, कोणतं चॅप्टर आधी करू. जे सगळ्यात हाय वेटेज चॅप्टर आहे ते मी सगळ्यात आधी करेन. असं नका करू ना की पहिल्या चॅप्टर पासून मी पकडतो आणि शेवटच्या चॅप्टर पर्यंत करणार. हा मूर्खपणा असतो बाळांनो, है ना. स्ट्रॅटेजी वाईज जर करायचंय तुम्हाला तर हाय वेटेज चॅप्टर करा, मग त्यानंतर अशा गोष्टींना फॉलो करा. आता एवढं जीव तोडून जर सांगतोय ना बाळांनो, हे का सांगतोय माहितीये? मागच्या 8 वर्षापासून मी युट्यूबवरती काम करतोय. पॅरेंट्स माझ्यासोबत रडलेले आहेत. जेव्हा मी सीईटीचं ऍडमिशन करतो, विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करतो, तेव्हा पॅरेंट्स रडलेत माझ्यासमोर. का सांगून की सर आमचा क्रायटेरिया क्लिअर होत नाही, बोर्डामध्ये आमचे 135 मार्क नव्हते. बाळांनो मी तुम्हाला सांगतोय खूप व्यवस्थित लक्ष द्या बोर्डाकडे. हा 90% पाडणंही इझी आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो, है ना. आणि सीईटीला पण आपल्याला थोडं फोकस करायचे. सीईटी प्लस बोर्डची जी स्ट्रॅटेजी आहे ना, ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ठेवली आहे. जर तुम्हाला तो पण व्हिडिओ असेल, आता हा व्हिडिओ खूप कमी विद्यार्थी असतील जो आता इथंपर्यंत बघितला असेल, ज्यांनी बघितला आहे ना प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा की आम्हाला बोर्ड्स प्लस सीईटीची पण स्ट्रॅटेजी पाहिजे दादा. ठीक आहे, चला ही स्ट्रॅटेजी समजली. कसा वाटला व्हिडिओ नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स तुमच्यासाठी जीवनदान आहे. ही गोष्ट मी जीव तोडून शेवटीपर्यंत सांगत राहील. फक्त व्यवस्थित करून घ्या बाळांनो. ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.